नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावे अशी भाजप पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले। त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असणार की दिल्लीत याबाबतच्या चर्चेचा पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला। राज्यात 2019 ला आमच्या 105 जागा आल्या, आता त्यापेक्षा आमच्या जास्त जागा येतील, त्यापेक्षा कमी येणार नाहीत। विदर्भातील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल असा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। यापूर्वी एबीपी माझाच्या या कार्यक्रमातही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपण इच्छुक नसल्याचे स्वतःच केले होते। मी 5 वर्ष राज्याचा मुख्यमंत्री होतो। आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला, त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी। त्यामुळे आता मुख्यमंत्री बनायचं स्वप्न किंवा लालसा माझ्यात उरलेला नाही। आता मला जी जबाबदारी देण्यात येईल त्यामध्ये मी काम करणे, महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।